नारीचा आवाज, सत्याची ओळख। फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद निवडणूक रणधुमाळी सुरू। इच्छुकांची प्रतिष्ठा पणाला लागली असून नगराध्यक्ष पदासाठी फुरसुंगी गंगानगरमधून दीपक उत्तम जवंजाळ यांच्या नावाची चर्चा सामान्य नागरिकांमधून ऐकण्यास मिळत आहे। नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक उमेदवार दीपक उत्तम जवंजाळ हे फुरसुंगी उरुळी देवाची नगर परिषद अनुसूचित जाती जमाती या प्रवर्गातून नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक असल्याची चर्चा फुरसुंगी उरुळी देवाची परिसरात मोठ्या प्रमाणात होत असल्याचे चित्र दिसून येत आहे। फुरसुंगी गंगानगर परिसरात सामान्य नागरिकांच्या समस्या यामध्ये स्वच्छ पाणी, कचरा व्यवस्थापन, ज्येष्ठ नागरिकांना फिरण्यासाठी गार्डन, आरोग्याच्या दृष्टीने स्वच्छता व सुसज्ज हॉस्पिटल, महिला भगिनींच्या सुरक्षेच्या दृष्टीने व गुन्हेगारीवर आळा घालण्यासाठी परिसरात पोलीस चौकी व पोलीस पेट्रोलिंग व्यवस्था, ज्येष्ठ नागरिकांसाठी वाचनालय, ओपन जिम व्यवस्था तसेच या परिसरातील रस्ते अशा नागरिकांच्या समस्या समजून घेऊन सामान्य नागरिकांच्या विनंतीला मान देऊन नगराध्यक्ष पदासाठी निवडणुकीच्या रणसंग्रामात उतरले असल्याचे सांगण्यात आले आहे। आपल्या प्रभागाचा, आपल्या परिसराचा, आपल्या फुरसुंगी व उरुळी देवाची गावचा सर्वांगीण विकास करणे हा उद्देश घेऊन मी या नगराध्यक्ष पदासाठी दावेदार असल्याचे सांगण्यात येत आहे। नमस्कार, जय भीम, जय शिवराय। मी दीपक उत्तम जवंजाळ, तथागत गौतम बुद्ध, महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराज, भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या विचारांना त्रिवार वंदन अभिवादन करतो आणि मी माझा आपणास परिचय देत आहे। होणाऱ्या नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये सर्वत्र ठिकाणी सोशल मीडियाच्या माध्यमातून आपली चर्चा आहे की आपण नगरसेवक आणि नगर अध्यक्षासाठी इच्छुक आहात। सोशल मीडियाच्या माध्यमातून सुरू असलेली चर्चा हे कितपत योग्य आहे? आरक्षण मिळाले आहे तर त्या जागेवरती मी इच्छुक आहे, नगराध्यक्ष पदासाठी इच्छुक आहे आणि सर्व या पंचकृषीमध्ये या सर्व 3-4 गावांमध्ये चर्चा आहे की दीपक जवंजाळ सर हे ह्या रिंगणात उतरणार आहेत। त्यांच्याबरोबर त्यांच्या सुवेद्य पत्नी आम्रपाली जवंजाळ ह्या सुद्धा सुशिक्षित आहे, त्यांचे महिला बचत गट आहेत, त्या सुद्धा रिंगणात उतरणार आहेत। सर्व चर्चा आहे आणि सर्व इथले लोक, गोरगरीब लोक, जनता, आम जनता त्यांना पाठबळ देते या की तुम्ही जे गावात लोक राहतात, इथले स्थानिक आहेत, त्यांच्यापेक्षा तुम्ही इथं राहता। आम्हाला जर एखादी समस्या मांडायची असेल, आम्हाला फुरसुंगी गावात जावं लागतं, हारपळी वस्तीवर जावं लागतं, तर तुम्ही इथलेच कॅन्डिडेट उभे राहिले तर आमच्या समस्या आम्ही मांडू शकतो। आम्ही तुम्हाला भांडू शकतो ताई की तुम्ही उभं राहा आणि आमचे प्रश्न इथंच मिटवा। इथला स्थानिक जर आम्हाला तुम्ही उमेदवार दिला तर आमचे नक्कीच प्रश्न सुटतील अशी लोकांची मनोमन इच्छा झाली आहे आणि आम्हाला सारखे दररोज येतात घरी, इकडं तुम्ही उभंच राहिलं पाहिजे। होणारी नगर परिषद निवडणुकीच्या रिंगणामध्ये आपण कोणत्या मुद्द्यावरती लढणार आहात त्याबद्दल काय सांगाल? होणारी जी निवडणूक आहे नगर परिषदेची त्या मुद्द्यावरती आपण पाहतोय की ज्यावेळेस आपण येतो, सोलापूर रोडवर येतो, ज्यावेळेस येत असताना ज्यावेळेस आपली गाडी व्हायब्रेशन झालं, जर एखादा ब्लाइंड माणूस असेल, व्हायब्रेशन झाली म्हणतो गंगानगर सुरू झालं, बॅकग्राऊंड आलं, व्हायब्रेशन झालं म्हणतो गंगानगर। आमच्याकडे खूप प्लॅन सुरू आहेत। मी म्हणतो कसं काय कळतं तुम्हाला? ते म्हणलं व्हायब्रेशन झालं की गंगानगर सुरू झालं। म्हणजे गंगानगरची पहिली ओळख आहे व्हायब्रेट होतो माणूस आणि आतमध्ये आला आणखी व्हायब्रेट होतो का की इथले रस्ते, इथं पाण्याचे समस्या आहेत, इथं कचरा मोठा प्रश्न आहे। पलीकडून कॅनलला गंगानगरच्या गेलं, वासा दुर्गंधी आला की गंगानगर लक्षात येतं। म्हणजे अशा प्रकारच्या या ठिकाणी ज्या दैनंदिन सोयी सुविधा आहेत त्या मिळत नाही। पाणी कुठल्या भागात येतं, कुठल्या भागात येत नाहीये। पाणी न मिळण्यासाठी आपल्या परिसरातील बातम्या पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका।